तर आज आपण येथे बनवणार आहे मँगो कुल्फी। तर येथे आपण 1 लिटर दुधाचा वापर करणार आहे। तर येथे मी म्हशीच्या दुधाचा वापर करणार आहे। आता आपण हे दूध एका मोठ्या पसरट कढईमध्ये काढून घेऊ। भांडं हे पसरट असल्यामुळे दूध हे लवकर आटायला मदत होते। आता आपल्याला हे दूध गॅसवरती उकळायला ठेवायचं आहे। आता दुधाला छान उकळ आलेली आहे। आता आपण यामध्ये मोजून घेतलेली 3 चमचे साखर टाकून घेऊ। आता येथे आपल्याला गॅस कमी करून साखर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर येथे आपल्याला हे दूध अर्ध होईल तोपर्यंत आटवून घ्यायचं आहे। कढईला चिटकलेली साय काढून घेतल्यामुळे आपली कुल्फी ही दाणेदार तयार होते। असं केल्यामुळे दूध हे घट्ट होते आणि त्यामुळे आपली कुल्फी छान बनते। अगदीच गॅस मंद करून आपण हे दूध आटवून घेणार आहे। 1 ते 2 मिनिटांनी आपल्याला हे दूध सारखं हलवून घ्यायचं आहे आणि कढईला चिटकलेली साय सुद्धा काढून घ्यायची आहे। तर येथे आपण हे दूध आटवून घेतलेलं आहे आणि हे आटवून घेतलेलं दूध आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। दूध थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ। कुल्फी बनवण्यासाठी तुम्ही कोणत्याही आंब्याचा वापर करू शकता। फक्त आंबा किती गोड आहे किंवा किती आंबट आहे या अंदाजाने यामध्ये साखरेचं प्रमाण हे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं। तर येथे हे आंबे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि या आंब्याला आपल्याला चिरून घ्यायचं आहे। तर येथे मी चमच्याच्या सहाय्याने आंब्यातील गर हा काढून घेणार आहे। तर येथे आपल्याला कुल्फी बनवण्यासाठी साधारणतः 2 वाटी आंब्याचा गर हा लागणार आहे। 2 वाटी आंब्याचा गर काढून घेतलेला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि आंब्याचा गर हा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचा आहे। अशी मऊसूत आपल्याला आंब्याची पेस्ट ही तयार करून घ्यायची आहे। तर दुसऱ्या बाजूला आता आपलं दूध सुद्धा पूर्ण थंड झालेलं आहे। दूध पूर्ण थंड झालेलं आहे। आता आपण यामध्ये मिक्सरमधून फिरवून घेतलेले आंब्याची पेस्ट टाकून घेऊ। तर येथे आंब्याचा कलर हा छान डार्क आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये कलर टाकायची गरज नाही। आता आपण आंब्याची पेस्ट आणि दूध हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। तर आता आपण हे कुल्फीच्या साच्यामध्ये टाकून घेऊ। तर या मिश्रणामध्ये साधारणतः 7 ते 8 कुल्फ्या बनून तयार होतात। तर आता हे साचे आपण 10 ते 12 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे किंवा पूर्ण 1 रात्र तरी आपल्याला कुल्फी सेट होण्यासाठी वेळ लागेल आणि दुसऱ्या दिवशी आपण बघू आपल्या कुल्फ्या ह्या सेट झालेल्या आहे का। तुम्ही बघू शकता कुल्फी ही व्यवस्थित सेट झालेली आहे। हातावर असा साचा घासून आपण यातील कुल्फी ही बाहेर काढू शकतो। तर या कुल्फीला मी स्टिक लावून घेतलेली आहे, तुम्ही चमच्याने सुद्धा कुल्फी खाऊ शकता। तर येथे आपली मँगो कुल्फी बनवून तयार झालेली आहे।